साठी चाल सुरू आहे। ज्या बीड जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं, वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी आंदोलनं केली। आज त्याच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आगळं-वेगळं आंदोलन संपन्न होत आहे। वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांचं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। काय सांगाल, आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करताय? मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर आहे आणि या पार्श्वभूमीवर माझा हा वाढदिवस होतोय। सालाबादाप्रमाणे अनेक याच्या अगोदरचे वाढदिवस वेगवेगळ्या आमचे सहकारी बांधवांनी महाराष्ट्रातल्या मग वेगवेगळ्या सत्कार असतील किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा करत असतात, परंतु यावर्षी मराठा आरक्षणासाठी गेल्या 4-5 महिने झालं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज मोठ्या निकराचा लढा देतोय। यामध्ये माझ्या समाजातले 100पेक्षा जास्त समाज बांधव ज्यांनी स्वतःचं बलिदान मराठा आरक्षणासाठी दिले, स्वतःचा जीव गमावला आहे। तसेच बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काही घटना घडल्या जाळपोळीच्या आणि काही हिंसक काही समाजकंटकाकडून अशा घटना घडल्यानंतर जे काही त्यामध्ये निष्पाप आमच्या बांधवांना त्या गोवण्यात आलं, काही लोकांना बाहेर राहावं लागतंय, काही लोकांना जेलमध्ये 1-1, 2-2 महिने जेलमध्ये राहावं लागतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि आता मुंबईचं जरांगे पाटलांनी 20 तारखेची हाक दिलेली असताना या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला स्वतःला आरक्षणाचा आरक्षण चळवळीतला एक कार्यकर्ता असल्यामुळे मला हे सगळं माहीत असल्यामुळे या परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं, हारतुरे स्वीकारणं, केक कापणं हे काही माझ्या मनाला पटणारं नाही। म्हणून आम्ही ठरवलं की आज 1 दिवसीय उपोषण करायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सरकारनं तात्काळ निर्णय घेतला पाहिजे। ही मागणी आज इथून करायची असं आमचं सगळ्यांचं ठरलं। म्हणून मी आज सकाळपासून इथं बसलेलो आहे आणि या माध्यमातून सरकारला विनंती आहे, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ओबीसी कोट्यातनं 50%च्या आतून दिलं जावं। आणखी काही या उपोषणामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या उपोषणामध्ये बसलेला आहात, मात्र बीड जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदीच्या संदर्भात अधिकारी जे आहेत ते पॉझिटिव्ह नसल्याचं दिसून येत आहे। पाठीमागच्या काही महिन्यांपासून जे मराठा आरक्षणाचं जे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे, यामध्ये संबंध महाराष्ट्रामधील मराठा समाज या आंदोलनाच्या मनोज जरांगे पाटलांच्या सोबत एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामध्ये कुठलाही राजकीय गट किंवा संघटनेचा गट असा कुठंही दिसून येत नाही। पूर्ण मराठा समाज या आंदोलनामध्ये उतरलेला असताना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सरकारने दखल घेऊन ज्या नोंदी आहेत कुणबी आरक्षणाच्या नोंदी, त्या नोंदी शोधत असताना कुठंतरी भेदभाव केला जातो। काही नोंदी असूनसुद्धा त्याच्यामध्ये अधिकारी काही राजकीय द्वेषापोटी किंवा दबावापोटी, जातीवादीपणापोटी अशा प्रकारचा भेदभाव करत असल्याचा आरोप ठिकठिकाणी उघडकीस आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। केज तालुका असेल, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी, बऱ्याच जागेवर आढळून नोंदी येऊ नयेत म्हणून दप्तरे लपवले जात असून काही दप्तरे गायब झालेले देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते यशस्वी करण्यासाठी आज राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष, दैनिक सूर्योदयचे संपादक गंगाधर नाना काळकुटे पाटील यांनी वाढदिवसादिवशी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करून हारतुरे किंवा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा न करता एक चांगला उपक्रम, तरुणांमध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी या वाढदिवसानिमित्त समाजासाठी 1 दिवस उपोषण असं त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। त्यांना वाढदिवसाच्या दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला संबंध मराठा समाज खंबीरपणे पाठीशी आहे। कुठल्याही टोकापर्यंत जाऊन लढण्याची समाजानं आता तयारी केलेली आहे। 20 तारखेच्या जे मुंबईची जी हाक दिलेली आहे त्यामध्ये संबंध महाराष्ट्र मराठा समाज त्यामध्ये मोठ्या संख्येने सामील होणार आहे। आपल्यासोबत दिव्यांग बांधव सुद्धा आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। काय सांगाल, तुम्ही दिव्यांग आहात, अनेक ठिकाणच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी असता, आजच्या सुद्धा उपोषणामध्ये सहभागी आहात, काय मागणी आहे? गेल्या कित्येक वर्षांपासून जो मराठा आरक्षणाचा लढा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही मराठा आरक्षणासाठी आमच्या बंधू आणि भगिनींसाठी बलिदान दिलेलं आहे आरक्षणासाठी, आणि आता सध्या आरक्षणाचा मुद्दा हा निर्णायक टप्प्यात आहे। आम्ही सरकारकडनं हीच अपेक्षा आहे आम्हाला, आणि
खूप मोठ्या अपेक्षेने पाहतोय समाज की आरक्षण लवकरात लवकर देऊन तारखेवर तारखा न देता हे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे 50%च्या आतलं कुणबी मराठा आरक्षण हे शिंदे सरकारने द्यावं एवढीच आमची प्रामुख्याने मागणी आहे सरकारकडे. जवळपास सर्व खेड्यापाड्यामध्ये या ठिकाणी बैठका चालू आहेत आणि सर्व मराठा बांधवांनी मुंबईला जाण्याची तयारी मोठ्या जोमाने तयारी केलेली आहे. आणि या ठिकाणी आमचे छावा संघटनेचे गंगाधर नाना काळकुटे यांनी आज त्यांचा वाढदिवस असतानासुद्धा या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. हा अतिशय चांगला निर्णय आहे आणि मोठा निर्णय आहे, कारण एवढ्या आमच्या मराठा बांधवांचे बलिदान व्यर्थ नाही जायला पाहिजे. मराठा समाज आज संकटामध्ये आहे. आरक्षणाची मागणी या सरकारकडे करत आहे, परंतु सरकार याला गांभीर्याने अजूनही घेत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण असा हार तुरे घेऊन वाढदिवस साजरा करणं योग्य वाटत नाही. म्हणून आमचे मित्र छावा संघटनेचे अध्यक्ष नाना यांनी जो वाढदिवस न करण्याचा निर्णय आणि वाढदिवसाच्या दिवशीच उपोषण करून आरक्षणाची मागणी करणारा हा जो त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमा झालो आणि नानाची जी भूमिका आहे त्या नानाच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. काय सांगाल, तुम्ही सुद्धा आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. मुंबईला जाण्यासाठीची तयारी कशी सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातून किती लोक मुंबईकडे जातात? आजचं जे उपोषण आहे ते वाढदिवसाच्या निमित्तानं आहे, जेणेकरून मराठा योद्धा मनोजी जरांगे पाटील यांनी 5-6 महिने झालं आपल्या घराचा उंबरा देखील पाहितला नाही. तुम्ही काल परवा त्यांच्या मुलांचा व्हिडिओ पाहितला. ते हॉस्पिटलला देखील असताना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणं पसंत केलं, परंतु घराकडे जाणं पसंत केलं नाही पाटलांनी. याच उद्यात विकून या बीड जिल्ह्यातून मराठा समाज जे वाहन भेटन त्या वाहनांनी मुंबईकडे जाण्यासाठी आंतरवली सराटीला 20 तारखेला या ठिकाणी आम्ही आंतरवली सराटीहून मुंबईकडे जाणार आहोत. कारण की शहर आसन ग्रामीण आसन प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाची बैठक मुंबईकडे कशा पद्धतीने जायचं अशा हेतूनं मराठा समाज महिला असतील, युवा असतील, वयोवृद्धवर लोक असतील, प्रत्येकाने आपापली समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उदात्त हेतूनं समाजातील सर्वच जण मुंबईच्या आंदोलनासाठी तयारी करत आहोत. कारण मुंबईकडे जात असताना आपल्याला 2-3 महिन्यासाठी थांबायचे असे पाटलांचं म्हणणं आहे. जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत माझं उपोषण त्या ठिकाणून सुटणार नाही. आरक्षण भेटल्यानंतरच मी माझ्या जिल्ह्यामध्ये वापस येईल असा जे आपल्या इशारा सभेमधून पाटलांनी सांगितलं तो उद्देश मराठा समाजाने सातत्याने ठेवलेला आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला एक नानांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे की माझा वाढदिवस मी हारतुरं व सत्कार स्वीकारणार नाही. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी कुठले सत्कार आणि कुठला हार घेणार नाही असा देखील नानांनी निश्चय आमच्यासारख्या युवकांना या जिल्ह्यातून दिलेला आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत मराठा आंदोलक जे या ठिकाणी आज आगळं वेगळं आंदोलन करतायत. मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं जे लक्ष लागलेलं आहे ते मुंबईच्या आंदोलनाकडे लागलेलं आहे आणि मुंबईच्या आंदोलनासाठी लाखोच्या संख्येनं बीडमधून सुद्धा मराठा समाज दाखल होणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.